एकूण किती कॅमेरे लावण्यात आलेले आहेत? या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तयारी करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. जसं स्मार्ट सिस्टीम आहे त्याच पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. प्रत्येक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कव्हर होणार आहे आणि त्या उपरही ड्रोनने नजर या ठिकाणी ठेवली जाणार आहे. तसेच सगळ्यांना सुचारूरूपे म्हणजे सुव्यवस्थित पद्धतीने उरुसाचा आनंद घेता यावा त्यासाठी आमचे IPS दर्जाचे ASP एक या ठिकाणी जीवन बेनीवाल साहेब हे या बंदोबस्ताचे इन्चार्ज आहेत. त्यांच्या मदतीला 5 पोलीस निरीक्षक आणि 20 API PSI आणि जवळजवळ 150 पोलीस अंमलदार पहिल्या फेजमध्ये आहेत. नंतरच्या फेजमध्ये अजून वाढवण्यात येतील. एवढा बंदोबस्त तैनात आहे. आणि या ठिकाणी नव्याने यावर्षीसाठी आम्ही एक पोलीस सर्व्हिलन्स व्हॅन देखील त्या उरुसासाठी डिप्लॉय करत आहोत. ज्या व्हॅनमधून आम्हाला थेट प्रक्षेपण मिळेल. PS सिस्टीम आहे. त्याच पद्धतीने वरतून त्यावर लक्ष ठेवण्याची सुविधा आहे. त्याला जनरेटर आहे. त्याला CCTV आहे. तर अशा प्रकारची व्हॅन देखील प्रथमतःच आम्ही या ठिकाणी डिप्लॉय करत आहोत आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहेत. आम्ही येणाऱ्या उरुसाच्या भाविकांसाठी आणि त्यांना मिळणाऱ्या आनंदासाठी आम्ही सज्ज आहोत. परत एकच आवाहन करतो, या ठिकाणी सगळ्यात जास्त येण्याचं प्रमाण आमच्या माता भगिनींचं असतं आणि त्यांच्या छेडछाड कुठं होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत. पूर्ण 24/7 त्यांच्यावरती नजर आहे आणि कोणी जर अनुचित पोस्ट टाकेल तर आमचं सायबर सेल देखील त्याच्यावर नजर ठेवून आहे. मागच्या वर्षी एकाने टाकली होती, त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि यावर्षी कोणीच असं करणार नाही याची मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सगळ्यांना उरुसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. त्याचं वरचं जे मठ आहे ते 1911ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीच ते बांधलेलं आहे आणि त्यापासून ते आजपर्यंत आपण पाहतो दरवर्षी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ते प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मीना बाजार भरतो. सर्व महिलांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा मीना बाजार खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे लहान मुलांच्या खेळासाठी त्यांना हा जो उरूस आहे ते बालकांसाठी आहे, महिलांसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे, भाविकांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. फक्त या सर्वांची अंडरलाईन एकच आहे, सर्वांनी शांततेने, प्रेमाने आणि कुठलाही गैरप्रकार न करता दरवर्षी ज्या पद्धतीने शांततेत हा आनंदाने उरूस साजरा केला जातो, यावर्षी सुद्धा मी आमचे SP साहेब, RDC मॅडम आणि सर्वच प्रशासनाने याबाबत आढावा घेतलेला आहे. 2दा याबद्दलच्या बैठका झाल्यात. वर्क बोर्डाचे सगळे अधिकारी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करत आहेत. यावर्षी मला एक संकल्पना आवडली, त्यामध्ये स्मार्ट ॲडेसिव्ह सिस्टीम आहे. याच्यावर माझ्या मार्फत डायरेक्ट लोकांना संदेश दिला जाऊ शकतो. SP साहेबांच्याकडून डायरेक्ट संदेश दिला जाऊ शकतो आणि सर्व याच्यावर एक काय म्हणतात बारीक नजर, तिसरी आग ही या सगळ्या सिस्टीममधून ठेवली जाऊ शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने यावर्षीचाही उरूस आपण साजरा करू, ज्याचा आनंद सर्वांना घेता येईल. माझी विनंती हेच राहील सर्व भाविकांना, येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना की आपण शिस्तीचं पालन करा, जे पण निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करा आणि सुरक्षित, शांततेत आणि प्रेमाने आपण हा दर्गा उरुसाचा पहिला संदर्भ निघालेला आहे आपल्या मानाचा, त्याबद्दल आपण काय जनतेला आव्हान? खरं तर हा जो आज या ठिकाणी संदर्भ निघाली ही 1907 त्यावेळेचे तत्कालीन जे कलेक्टर होते अहमद मोहिद्दीन यांनी ही प्रथा चालू केली 1907 साली आणि तेव्हापासून तर या जिल्हाधिकारी या सर सय्यद हजरत शाह तुराबुल हक यांच्या या सर्व दर्गा आणि त्यांच्या उर्साच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील असतात. सर सय्यद जे आहेत तुराबुल हक हे सुफी संत होते, चिश्ती. आपण अजमेरचा जो दर्गा पाहतो त्याच्याशी हा दक्षिणेतला अजमेरचा दर्गा एवढं महत्व आहे परभणीच्या या दर्ग्याला आणि याच्यातून अमन आणि शांततेचा संदेश दिला गेलेला आहे.
भाईचाऱ्याचा संदेश दिला गेला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. या ठिकाणचे त्या दर्ग्यामधले सगळे सेवेकरी पुजारी हे हिंदू समाजातले आहे. दर्गा सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी बांधला, म्हणजे ते ज्या देहावसन झालं त्यांचं 1267ला, ते एका पाटलाच्या मळ्यातच राहिला होते. ज्या ठिकाणी ते त्यांचं शेवट झाला तर त्या ठिकाणीच तो दर्गा बांधला गेला आणि तेव्हापासून हे भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे सुफी संत होते त्याचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी जगाला काय संदेश दिला, तर त्यांनी सहनशीलता राखण्याचा संदेश दिलेला आहे, भाईचारेचा संदेश दिलेला आहे. आणि हा आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य राहिलं पाहिजे. आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल, हिंदुस्थानची प्रगती व्हायची असेल, परभणीची प्रगती व्हायची असेल, तर त्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं आवश्यक आहे. आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिंदू मुस्लिम यांच्यामधला भाईचारा चांगला राहिला पाहिजे. हा भाईचारा चांगला राखण्याचा संदेश आहे. हा उरूस जो आहे तो जसा एक उत्सवाचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे त्यातून हा सुद्धा संदेश संपूर्ण हिंदुस्थानभर गेला पाहिजे की हिंदू मुस्लिम ऐक्य कशा पद्धतीने राहायला हवं, याचा संदेश यातून सर्व देशभर जगभर जाणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर या ठिकाणी मीना बाजार आहे. महिला वर्गाला वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करता येऊ शकते. लहान मुलांसाठी वेगवेगळे पाळणे आहेत, वेगवेगळे खेळ आहेत, तर त्यांनाही आनंद लुटता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जे सर्व भाविक आहेत, आणि हे विशेषतः सर्व धर्मीय भाविक हे सर सय्यद शाह यांचे तुराबुल हक यांचे दर्ग्यावर येतात आणि आपली जी पण काही मनातली इच्छा अपेक्षा आहे त्याचं मागणी करतात. त्यामुळे हे सर्व धर्मियांचं एक असलेलं असं हे श्रद्धास्थान आहे. आणि या ठिकाणची आत्ता जो आपण आता 2 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आणि गरजेनुसार ज्या पद्धतीने पुढं परिस्थिती आहे ते पाहून आपण हा उरूस साजरा करणार आहोत. हे करत असताना प्रशासन याबाबतीत अतिशय सज्ज आहे. पोलीस प्रशासनाने याबद्दलचा पुरेसा बंदोबस्त केलेला आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा स्मार्ट पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीमचं अनावरण आता यावेळेला आपण करतोय, जेणेकरून सर्व 2 किलोमीटरच्या एरियापर्यंत लोकांना आपल्याला कुठला जर संदेश मेसेज द्यायचा असेल तर ती देणारी यंत्रणा आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी संध्याकाळी ट्रायल स्वरूपात चालू करतोय. पोलिसांच्याकडे आता खूप चांगल्या प्रकारचं एक वाहन आलेलं आहे. त्यामध्ये डायरेक्ट या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. CCTV कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक भाविक असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा आनंद लुटू शकता, परंतु कुठलंही गैरकृत्य या ठिकाणी केलं जाणार नाही किंवा कुठली हुल्लडबाजी झाली तर ती सहन केली जाणार नाही. हाही याच्यातून संदेश आहे. भाविकांनी नक्कीच त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्यासाठीच्या मन्नत असेल, पूजा असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे कंदुरी हॉल आहेत, त्या ठिकाणचं जेवण आहे, या सगळ्याचा आस्वाद